नमस्कार विद्यार्थी मित्रो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज पोलीस आयुक्तालय म्हणजेच पुणे शहर हा पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण जे के व मराठी व्याकरणचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत. प्रश्न पाहू. प्रश्न: खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? उत्तर आहे ऑप्शन सी, एंटेरोक्रॉनिन यकृत हा पर्याय बरोबर नाही. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणता अवयव व कर्करोगाचे नावे बरोबर नाही? उत्तर आहे ऑप्शन डी, हाडांचा लाइफोमा हा बरोबर नाही. पुढील प्रश्न: भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहराला जोडणार आहे? उत्तर आहे मुंबई व अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? उत्तर आहे ऑप्शन डी, बेसॉल्ट संगमरवर हा बरोबर नाही, तर बाकी सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्न: महाराष्ट्र पोलिसाचे सर्वोच्च पद कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, DGP हे महाराष्ट्र पोलिसाचे सर्वोच्च पद आहे. पुढील प्रश्न: ANTF चे फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स. पुढील प्रश्न: भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, वायुपुत्र हे भारताचे पहिले इलेक्ट्रिकल रॉकेटचे नाव आहे. पुढील प्रश्न: सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए, सर रोनाल्ड एल्मर फिशर हे सांख्यिकी शास्त्राचे जनक आहेत. पुढील प्रश्न: नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन डी, लखनौ हे शहर हे नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 1, 2, 3, 4 व 5 हे सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न: भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, 3 वेळा जिंकली आहे. पुढील प्रश्न: भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, श्री रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्यांचे नाव आहे. पुढील प्रश्न: इस्रोचे फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न: सध्या खालील देशांमध्ये युद्ध सुरू आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, 1, 2 व 3 उत्तर हे बरोबर आहे. यामध्ये अमेरिका इराण युद्ध सुरू आहे, तसेच इस्रायल इराण हे युद्ध सुरू आहे आणि रूस युक्रेन देखील युद्ध सुरू आहे. तर इंग्लंड फ्रान्स हे युद्ध सुरू नसून हा पर्याय चूक आहे. तर हे 3 पर्याय हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही? उत्तर आहे ऑप्शन डी, राजभवन सेवातीर्थ हे पर्याय बरोबर नाही, तर इतर 3 पर्याय हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न: महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा आहे. प्रश्न: महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी, 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न: विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? उत्तर आहे ऑप्शन सी, ऑरेंज रंगाचा असतो. पुढील प्रश्न: नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? उत्तर आहे ऑप्शन बी, 1 जुलै 2024ला नवीन फौजदारी कायदे लागू झाले. पुढील प्रश्न: नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे ऑप्शन सी, पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? उत्तर आहे ऑप्शन सी, पोर्तुगाल देशाचा होता. पुढील प्रश्न: पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? उत्तर आहे ऑप्शन डी, 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन हा पाळला जातो. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? उत्तर आहे ऑप्शन डी, भातसाही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. पुढील प्रश्न: चॅट GPT या प्रणालीमध्ये GPTचा फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे
ऑप्शन सी जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक गुलामगिरीबद्दल आवाज उठविला. तर हे होते जीकेचे प्रश्न. मराठी व्याकरण प्रश्न पाहू. पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. उत्तर आहे ऑप्शन डी इडली हा न जुळणारा शब्द आहे. पुढील प्रश्न, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? उत्तर आहे ऑप्शन बी डावीकडून उजवीकडे ही लिहिली जाते. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत करतात. उत्तर आहे ऑप्शन सी देवनागरी लिपीत करतात. पुढील प्रश्न, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी मूलवर्ण रूप. पुढील प्रश्न, य र ल व हे डॅश डॅश आहेत. उत्तर आहे ऑप्शन ए अर्धस्वर आहेत. पुढील प्रश्न, अत्यंत या शब्दाचा संधिविग्रह करा. बरोबर त्यानंतर ऑप्शन डी अति अधिक अंत बरोबर अत्यंत. पुढील प्रश्न, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. उत्तर आहे ऑप्शन बी नवल नवली ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, अर्धस्वरामध्ये स्वर व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. पुढील प्रश्न, चाकर या शब्दातील चा या आद्य अक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? उत्तर आहे ऑप्शन सी दंततालव्य प्रकारात येतो. पुढील प्रश्न, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त व्यंजन असे म्हणतात. पुढील प्रश्न, संधी करा. वृक्ष अधिक औदार्य बरोबर ऑप्शन बी वृक्षौदार्य. पुढील प्रश्न, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते? उत्तर आहे ऑप्शन डी परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. पुढील प्रश्न, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? उत्तर आहे ऑप्शन डी संबोधन विभक्ती आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारा पर्याय ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी सर्व रस्ते हा गटात न बसणारा पर्याय आहे. पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रम निवडा. उत्तर आहे ऑप्शन ए फक्त क म्हणजेच सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. पुढील प्रश्न, ज्या वाक्यात क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे ऑप्शन ए स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. पुढील प्रश्न, पुढील केवलप्रयोगी अवयवांची चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी समतिदर्शक ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण डॅश डॅशचे कार्य करते. उत्तर आहे पुढील प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण डॅश डॅशचे कार्य करते. उत्तर आहे ऑप्शन डी आधारपूर्वकचे कार्य करते. पुढील प्रश्न, रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. उत्तर आहे ऑप्शन डी बैल. पुढील प्रश्न, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी आकाशाला गौशनी घालणे हा विसंगत पर्याय आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. कर्दनकाळ. उत्तर आहे ऑप्शन ए क्रूर व उग्र व्यक्ती यालाच कर्दनकाळ असे म्हणतात. पुढील प्रश्न, देवघर शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी नपुंसकलिंग. पुढील प्रश्न, गुरु या शब्दाचे अनेकवचन ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए गुरु. पुढील प्रश्न, पुढील शब्दात जोडशब्द सांगा. भाकर जोडशब्द आहे ऑप्शन बी तुकडा. पुढील प्रश्न, प्रकर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी सौम्य. तर हे होते आजचे जी के व मराठी व्याकरणचे
पुणे शहर पोलीस भरतीचे प्रश्न